श्री गणेशाये नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलासी. श्री गुरु राहिले किती दिवसी, वर्तले पुढे काय सांग. श्री गुरु मूर्ती कृपा सिंधू, माझ्या मनी लागला वेधू. चरित्र ऐकता महानंदू, अति उल्हास होत असे. परिसोनी शिष्याचे वचन, संतोषे सिद्ध अतिगहन. सांगत झाला विस्तारून, श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्री श्रीपादयती, राहिले वर्ष 3 गुप्ती. तेथोनी श्रीगिरी पर्वता येती, लोकानुग्रह कारणे. जयाचे करिता चरण दर्शन, समस्त तीर्था समान जाण. चरण पवित्र विवंत पुराण, वेदश्रुती ऐसे बोलत असे. समस्त तीर्थे गुरुचरणी, तो का हिंडे तीर्थभवनी. लोकानुग्रहा लागुनी, जात असे परियेसा. मासचारी क्रमोनी तेथे, आले निवृत्ती संगमाते. दर्शन देती साधू भक्ता ते, पातले तया कुरवपुरा. कुरवपूर महाक्षेत्र, कृष्णगंगा वाहे नीर. महिमा तेथील सांगता अपार, भूमंडळात दुर्लभ. तेथील महिमा सांगता, विस्तार होईल बहुकथा. पुढे असे चरित्र अमृता, सांगेन ऐका एकचित्ते. श्रीपाद राहिले कुरवपुरी, ख्याती राहिली भूमीवरी. प्रगटे महिमा अपरंपारी, सांगता विस्तार असे देखा. जे जन भजती भक्तांसी, सौख्य पावती अप्रयासी. कन्यापुत्र लक्ष्मीसी, चिंतिले फळ पावती. समस्त महिमा सांगावयासी, विस्तार होईल बहुवसी. नामधारक स्वस्थ परियेसी, सांगेन किंचित तुझ आता. पुढे अवतार व्हावया गती, सांगेन ऐका एकचित्ती. श्रीपाद कुरव पुरा असती, कार्यकारण मनुष्य देही. अवतार व्हावयाचे कारण, सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण, होता तया ग्रामी. त्याची भार्या होती देखा, नाम तियेचे अंबिका. सुशील आचार्य पती सेविका, महापुण्य सती देखा. तियेसी पुत्र होवोनी मरती, पूर्वकर्म फळ अर्जिती. अनेक तीर्थे आचरती, तिने केली परियेसा. ऐसे असता जे होणार गती, पुत्र झाला मंदमती. माता स्नेह करी भक्ती, अपूर्व आपणासी म्हणोनी. वर्धता माता पित्या घरी, विप्रात्मज वाढला प्रीती करी. व्रतबंध करीती कुळाचारी, वेदाभ्यास करावया. विद्या नये तया कुमारा, मंदमती अज्ञान बैरा. चिंता वर्ते त्या द्विजवरा, म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आराधोनी, पुत्र लागलो कष्टोनी. प्राचीन कर्म न सुटे म्हणोनी, चिंता करी अहोरात्र. अनेक प्रकारे शिकवी त्यासी, ताडन करी बहुवसी. होत असे दुःख जननीसी, वर्जी आपुल्या पती ते. पतीस म्हणे ते नारी, पुत्र नाहीत आम्हा घरी. कष्ट करोनी नानापरी, पोसिले ऐका बाळकासी. विद्या न येची वेद त्यासी, वाया मारुनी का कष्टसी. प्राचीन कर्म न सुटे त्यासी, की मूढ होऊनी उपजावे. आता जरी तुम्ही यासी, ताडन कराल अहर्निशी. प्राण त्याजीन मी भरमसी, म्हणून विनवी पती ते. स्त्रियेचे वचन ऐकून, विप्र राहिला निश्चिंत मनी. ऐसे काही काळक्रमोनी, होती तया ग्रामात. वर्तता ऐसे तया स्थानी, विप्र पडला असमाधानी. देव वशे करोनी,
पंचत पावला परियेसा. मग पुत्रा सहित ते नारी होती तेथे कुरवपुरी. याचोनी आपुले उदरभरी येणे परी जीवित्व रक्षी. विप्र स्त्रियेचा पुत्र देखा विवाह योग्य झाला निका. निंदा करीती सकळिका मतिहीन म्हणूनिया. कन्या न देती तयासी कोणी म्हणती काष्टे वाहतो का पाणी. समस्त म्हणती असे दूषणी उदरभरी येणे विद्ये. समस्त लोक म्हणती त्यासी तू दगडापरी व्यर्थ जन्मलासी. लांछन लाविले वंशासी अरे मूर्खा कुळनाशका. तुझा पितयाचा आचार्य ख्याती असे चारी राष्ट्र. जाणे धर्म वेदशास्त्र त्याचे पोटी अवतारलासी. बोल आणिलासी तुम्हा पितरांसी घातले तया अधोगतीसी. भिक्षा मागोनी उदरभरीसी लाज कैसी तुझन वाटे. जन्मोनिया संसारी काय व्यर्थ पशुचिया परी. अथवा गंगेत प्रवेश करी काय जन्मोनी सार्थक. ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी दुःख करीत नाना प्रकारी. मातेसी म्हणे तू ते अवसरी प्राणत्यागीन मी आता. निंदा करीती सर्वही मज आसोनी देह कवण काज. पोसू न शके माते तुझ जाईन अरण्य वासासी. ऐकोनी पुत्राचे वचन माता करी चिंता गहन. शोक दुःखे करुण विलाप करी ते नारी. माता सूत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात. तेथे देखिले जगत दुरित श्रीपाद योगी स्नान करिता. जावोनी दोघे लागती चरणी विनविताती कर जोडुनी. वासना असे आमुच्या मनी प्राण त्यजावा गंगेत. निरोप द्यावा जी आम्हासी सद्गती व्हावया कारणासी. आत्महत्या महादोषी म्हणूनी विनवितो कृपा सिंधू. ऐकोनी विप्र सतीचे वचन पुसती श्रीपाद कृपायमान. का संकटी तुमचे मन त्याजिता प्राण काय निमित्त. विप्रस्त्री तया वेळा सांगत दुःख सकळ. म्हणे स्वामी भक्तवत्सला तारावे आम्हा बाळकाते. पुत्राविण कष्टभारी अनेक तीर्थे पादचारी. केले व्रत पूजा जरी सकळ देव आराधिले. व्रते उपवास काय सांगू किती. करीत झाले अपरिमिती. झाला पुत्र हा दुर्मती. निंदा करीती सकळ जन. वेदशास्त्र संपन्न पती माझा होता ब्राह्मण. त्याच्या पोटी झाला हीन मंदमती दुरात्मा हा. कृपा करिगा श्रीपादयती जन्मोजन्मी देवगती. पुत्र न व्हावा मंदमती ऐसा प्रकार सांगावा. कृपा सागर दैन्यहरण मनोनी धरले तुझे चरण. शरणागताचे करावया रक्षण. आलासी आजी कृपा सिंधू. जन्मोनिया संसारी कष्ट केले नानापरी. न देखेची सौख्य कुसरी परी झाले पुत्र न राहती. वाचोनिया हा एक सूत शेळीचे गळा स्तन लोंबत. वृद्धा जन्मला म्हणत विनवितसे श्रीगुरुसी. देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे. पूज्यमान पुत्र पावणे जैसा पूज्य तू जगत्त्रयासी. सकळ लोक जासी वंदिती ऐसा पुत्र व्हावा म्हणेती. उपाय सांगा श्रीगुरुयती मनोनी चरणा लागली. त्याचेनी माते उद्धारगती मागुती न होय पुनरावृत्ती. पितरा सकळ स्वर्ग प्राप्ती लागे ऐसे निरोपावे. वासना असे माझ्या मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी. बाळपणीच पाहो नैनी पूज्य मान समस्तासी. ऐकोनी तियेचे वचन सांगती कृपा भक्ती पाहोन.
करीबो ईश्वर आराधन, पुत्र होईल श्रीहरी ऐसा. गवळी याच्या घरी देखा, कृष्ण उपजला कारणिका. व्रत केले गवळी एका, ईश्वराची आराधन. तैसा तू आराधी ईश्वर, पुत्र पावशील हा निर्धार. तुझा मनोरथ साचार, पावेल सिद्धी श्रीपाद म्हणती. विप्रस्त्री म्हणे ते वेळी, कैसे व्रत आचरले गवळी. कैसा पूजला चंद्रमोळी, विस्तारावे मज प्रती. तैसेच व्रत करीन आपण, म्हणून धरी सद्गुरुचरण. कृपामूर्ती सद्गुरु जाण, सांगत झाला ते वेळी. म्हणती श्रीपाद यती तियेसी, ईश्वर पूजी हो प्रदोषी. मंदवारी तू विशेषी, पूजा करी भक्तीने. पूजा करी जे गवळणी, विस्तार असे स्कंदपुराणी. कथा सांगता ऐककानी, म्हणती श्रीगुरु तियेसी. ऐकोनी श्री गुरुचे वचना, संतोषली विप्रांगण. पुढती घाली लोटांगण, तया श्रीपाद श्रीगुरु प्रती. विप्रस्त्री म्हणे स्वामीसी, अभिनव माते निरोपिलेसी. देखता पूजा प्रदोषी, पुत्र झाला कृष्ण ऐसा. आपण केलिया पूजा जरी, फळ पावे न निर्धारी. पूर्वी झाले कवणे परी, विस्तारावे दातारा. श्रीगुरु सांगती तियेसी, सांगेन ऐका एकचित्तेसी. उज्जैनी नाम नगरीसी, झाले चित्र परियेसा. तया नगरी चंद्रसेन, राजा होता धर्मपरायण. त्याचा सखा असे प्राण, मणिभद्र नामे परियेसा. सदा ईश्वर भक्ती करी, नाना प्रकारे अपरंपारी. भोळा देव प्रसन्न करी, दितला चिंतामणी एक. कोटी सूर्याचा प्रकाश, माणिक शोभे महासरस. कंठी घालिता महाहर्ष, तया मणिभद्र रायासी. तया मण्याचे लक्षण, सुवर्ण होय लोहपाषाण. तेज फाकले ज्यावरी जाण, ते कनक होय परियेसा. जे जे चिंतित मानसी, ते ते पावत त्वरितेसी. ऐसी ख्याती माणिकासी, समस्त राजे कांक्षा करीती. इष्टत्वे मागती किती एक, मागो पाठविती ते माणिक. बलात्कारे इच्छिती एक, राजे वांछिती परियेसा. म्हणती विक्रय करोनी देखा, आपण द्यावे ते माणिका. जरी न देशी स्वाभाविका, तरी युद्धा लागी येऊ म्हणती. राजे समस्त मिळोनी, पातले नगराते उज्जैनी. अपार सैन्य मिळवूनी, वेढिले तया नगरासी. ते दिवशी शनिवार त्रयोदशी, राजा बैसला पूजनासी. शंका न धरिता मानसी, एकचित्ते पूजित असे. महाबळेश्वर लिंगासी, पूजा करी तो राजा हर्षी. गवळीयाचा कुमार पहावयासी, आला तया शिवालय. पूजा पाहोनी शिवाची, मुले म्हणती गवळीयासी. खेळू चला आम्ही असेची, लिंग करोनी पूजू आता. म्हणोनी विनोदे करूनी, आपुले ग्रह सन्निधानी. एकवटोनी पाषाणी, कल्पिले तेथे शिवालय. पाषाणाचे करोनी लिंग, पूजा करीत बाळके चांग. नाना परीची पत्री सांग, कल्पिली तेथे पूजेसी. षोडोपचारे पूजा करीती, उदक नैवेद्य समर्पिती. ऐसे कौतुके खेळती, गोपकुमार तया वेळी. गोपिका स्त्रिया येवोनी, पुत्राते नेती बोलवूनी. भोजना कारणे म्हणोनी, गेले सगळी बाळक. त्यातील एक गोपीसूत, लिंगभुवन न सोडित. त्याची माता जवळी येत, मारी आपुल्या पुत्रासी. म्हणे कुमार भोजनासी,
चाल गृहासी झाली निशी, काही केल्यानं जाय परियसी, तो गोप कुमारक. कोपे करोनी ते गवळणी, मोडी पूजा खेळ अंगणी, पाषाण दूर टाकोनी, गेली आपुल्या सदनासी. पूजा मोडिता तो बाळक, प्रलाप करी अनेक, मूर्छा येवोनी क्षणेक, पडिला भूमी अवधारा. लय लावोनी लिंगस्थानी, प्राण त्यजू पाहे निर्वाणी, प्रसन्न झाला शूलपाणी, तया गोप सुता कारणे. शिवालय रत्नखचित, सूर्यसमान प्रभावंत, लिंग दिसे रत्नखचित, जागृत झाला तो बाळ. निज रूप धरी गौरी रमण, उठवी बाळ करी धरुण, वर माग म्हणे मी झालो प्रसन्न, देईन जे वांछसी ते. बाळके नमिले ईश्वरासी, कोपन करावा मातेसी, पूजा बिघडली तव प्रदोषी, क्षमा करणे म्हणत असे. ईश्वर भोळा चक्रवर्ती, वर दिला बहुप्रीती, प्रदोष समयी पूजा देखती, गवळणी होय देवजननी. तिच्या पोटी होईल सूत, तोची विष्णू अवतार ख्यात, न करी पूजा पाहिली म्हणत, पोशील आपुले पुत्रासी. जे जे मानसी तू इच्छिसी, पावेल ते ते धरी मानसी, अखिल सौख्य तुझ्या वंशासी, पुत्र पौत्रेसी नांदशील. प्रसन्न होवोनी गिरिजापती, गेले लिंगालयी गुप्ती, लिंग राहिले रत्नखचिती, गवळ्या घरी याची परी. कोटी सूर्य प्रकाश, शिवालय दिसे अति सुरस, लोक म्हणती काय प्रकाश, उदय झाला दिनकरा. आले होते परराष्ट्र राजे, विस्मय करीती चोजे, सोडोनी द्वेष बोलती सहजे, भेटू म्हणती रायासी. पाहे या पवित्र नगरात, सूर्य झाला असे उदित, राजा असे बहु पुण्यवंत, ऐसियासी विरोध न करावा. म्हणोनी पाठविती सेवकासी, भेटू म्हणती रायासी, राजा बोलवी तयासी, आपुल्या ग्रासी नगरात. इतके होता ते अवसरी, राजा पुसत असे प्रीती करी, रात्री असता अंधकारी, उदय पावला केवी सूर्य. राजा चंद्र सेनसहिता, पाहावया येती कौतुकार्थ, दिसे विचित्र रत्नखचित, शिवालय अनुपम. येण्याची परी गवळ्याचे सदन, अतिरम्य विराजमान, पुसत झाला आपण, तया गवळी कुमारकाते. सांगितला सकळ वृत्तांत, संतोष करीती राजे समस्त, गवळी यात राजा तू म्हणत, देती नाना देशसंपदा. निघोनी गेले राजे सकळ, राहिला चंद्रसेन निर्मळ, शनी प्रदोष पूजा सफळ, भय कैसे तया राजा. गवळी कुमार येऊनी घरा, सांगे माते विस्तारा, पुढे येईल तुझ्या उदरा, नारायण अवतारोनी. ऐसा ईश्वरे दिधलावर, संशय न करी तू निर्धार, संतोषला कर्पूर गौर, देखली पूजा प्रदोषासी. मोडिली पूजा म्हणोनी, म्या विनविला शूलपाणी, क्षमा करोनी घेतले म्हणोनी, सांगे वृत्तांत मातेसी. ऐसा ईश्वर प्रसन्न झाला, प्रदोष पूजने तया फळला, श्रीपाद सांगती तया वेळा, विप्रस्त्रिये कारणे. तुझ्या मनी असेल जरी, होईल पुत्र मजसरी, संशय सोडोनी निर्धारी, शनी प्रदोषी पूजी शंभू. ऐसे म्हणोनी श्रीपाद देव, चक्रवर्ती भोळा शिव, विप्र स्त्रियेचा पाहोनी भाव, प्रसन्न होत तया वेळी. बोलवुनी तिये कुमारासी, हस्त ठेविती मस्तकेसी, ज्ञान झाले तत्काळेसी, त्रिवेदी झाला तो ब्राह्मण. वेदशास्त्रादी तर्कभाषा,
म्हणत झाला अतिप्रकाशा, विस्मय झाला असे सहसा विप्र म्हणती आश्चर्य. विस्मय करोनी विप्रवनिता, म्हणे ईश्वर हाची निश्चिता. कार्य कारणे अवतार होता, आला नरदेह धरोनी. पूर्व जन्मीचे पुण्यजित, जोडला आम्हा हा निश्चित. भेटला असे श्री गुरुनाथ, मनोन नमिती क्षणोक्षणा. म्हणे ईश्वर तुझी होसी, पूजा करीन तुझी मी प्रदोषी. मिथ्या नोहे तुझे वाक्यासी, पुत्र व्हावा तुझ ऐसा. ऐसा निश्चय करोनी, पूजा करीती नित्य येवोनी. प्रदोष पूजा अति गहनी, करी श्रीपाद रायासी. पुत्र तिचा झाला ज्ञानी, वेदशास्त्र संपन्नी. पूज्य झाला सर्वाहुनी, ब्रह्मवृंद मानित. विवाह झाला मग यासी, पुत्र पौत्री नांदे हर्षी. श्री गुरुकृपा होय जासी, ऐसे होय अवधरा. ऐसा श्रीगुरु कृपावंत, भक्तजन असे संरक्षित. एक शिष्य एक चित्त, नामधारक श्रीमंत. नामधारक भक्तासी, सांगे सिद्ध विस्तारेसी. परियेसा समस्त अहर्निशी, म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रदोष व्रत महात्म्य कथन नाम अष्टमो अध्याय.